मी दीपक नलवडे, सहाय्यक सर व्यवस्थापक, लोकमंगल शुगर भंडार कवठे। मी सर्व शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करतो की सध्या आता कारखान्याचा गाळप हंगाम चालू असून आपला सर्वांचा ऊस तुटून गाळपासाठी कारखान्याला जात आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की आपला जो शेतात ऊस तुटून गेल्यानंतर जे पाचट शिल्लक राहते ते जाळू नका, कारण पाचट जाळल्यामुळे शेतीमध्ये जे जीवाणू असतात, ज्या जीवाणूमुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते, ते जीवाणू नष्ट होतात। त्याच्यानंतर जमिनीची सुपीकता कमी होते आणि यामुळे जे नंतर पीक आपण लागवड करणार आहे त्या पिकाचं उत्पादन कमी होते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पाचट न जाळता त्या पाचटाची कुट्टी करून शेतामध्ये गाडावी व त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट 2 पोती, युरिया 2 पोती व डिकम्पोजिंग करणारे कल्चर असे त्याच्यावर टाकून ते पाचट कुजवल्यानंतर त्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते। तसेच जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश या तिन्ही घटकाचं प्रमाण असते। त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या खताच्या खर्चामध्ये बचत होते व आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते। तरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण पाचट जाळू नका, ठेवा व आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारावा।